हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना मी सध्या ब्लॅक टी पित आहे. गूळ टाकून पित आहे, साखर मी टाकत नाही आहे सर्दी झाल्यामुळे, कारण साखर ही थंड असते. तर आणखीन चहामध्ये आपण साखर टाकले की सर्दी वगैरे होण्याची आणखीन जास्त शक्यता असते, म्हणून हे गूळ उष्णता असते गुळामध्ये. तर माझं गूळ संपलेलं होतं घरातलं, तर मी ह्यांना सांगितलं होतं. ह्यांनी सकाळी जॉगिंगला जातात, तर येते वेळेस म्हटलं गूळ आणला. तर ह्यांनी हे म्हणजे बिना केमिकल विरहित गूळ आणलेला आहे. तर याच्यामध्ये कसल्याही केमिकलचा वापर केलेला नाही आहे. विशुद्ध देशी गावरान गूळ कसं असतं ना, सेम तसं आहे हे. तर हे गूळ मला ना म्हणजे ज्यावेळेस मी ह्याला खिचत होते ना चाकूनी, तर मला म्हणजे लहानपणीची आठवण आली की म्हणजे मला आणखीन आठवते की ज्यावेळेस लहान होतो आणि खूप म्हणजे लहान होतो, एक 3-4-5 वर्ष एजचीच असणार आहेत आम्ही, की म्हणजे त्यावेळेस ना गुऱ्हाळ वगैरे करायचे शेतकऱ्यात. म्हणजे त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला लहानपणी ना, तर मोठं असं एक चूल मांडायची आणि त्याच्यावरती एकदम सगळ्यात मोठी कढई ठेवायची. त्याच्यामध्ये ऊसाचा रस टाकायचा आणि त्या रसापासून गूळ तयार केलं जायचं. आणि तो रस पिण्यासाठी सपोज म्हणजे अगोदर असायचं ना की बाबा ह्याच्या घरी गुऱ्हाळ आहे, तर चला रस भरपूर असणार, मग आम्ही कॅटल्या किंवा असे छोटे तांबे किंवा छोट्या छोट्या कळशा पण असायचे, तर त्या घेऊन जायचं आम्ही ते रस घेण्यासाठी. किंवा मग ते गूळ पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर ते गूळ आपल्या घरी यायचं किंवा आपण तिथं खायला जायचं. म्हणजे गरम गरम गूळ असं लहानपणी खायला मला तर खूप भेटलेलं आहे बरं का. म्हणजे गुऱ्हाळ हे एक शब्द तुम्ही ऐकला असालच लहानपणी, जे शेतकऱ्याच्या घरातून कुटुंबातून पुढे आले असतील तर त्यांनी. तर ते गुऱ्हाळ ना म्हणजे इतकं छान, म्हणजे एकदम प्युअर पौष्टिक आणि बिना केमिकलचं ते गूळ म्हणजे मी लहानपणी खाल्लेलं आहे. आणि मला गूळ फार आवडतं बरं का. म्हणजे गूळपोळी किंवा मेन पुरणपोळी जी असते ना, तर ती सुद्धा मी गुळाचीच बनवते, साखर टाकत नाही. तर आणि मेन म्हणजे गुळाची पोळी केली तर ती साखर म्हणजे पुरणाची पोळी ना, म्हणजे पूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी पण ते एकदम अशी मऊमऊच राहते बरं का. परंतु आणि साखरेची केली ना, तर ती एकदम असे कुठंतरी एक कडकपणा त्याच्या पोळीमध्ये निर्माण होतो. तुम्ही पहा करून, सेपरेट एक गूळ टाकून करा आणि मग साखरेची पण करा. तर साखरेच्या पोळ्या ज्या असतात ना, त्या दुसऱ्या दिवशी त्याचे काठ असं कडक कडक झालेले दिसतात आणि गुळाची पोळी एकदम मऊ राहिलेली असते. तर मला तर गुळाचीच पुरणपोळी पण आवडते आणि गूळ हा पदार्थ मला फार आवडतो. लहानपणी तर मी अक्षरशः असं गरम गरम गूळ खाल्लेला आहे, एकदम ताजं ताजं त्या गुऱ्हाळातून निघालेलं. पण सध्या ती स्थिती नाही आहे आता. म्हणजे लहानपणी करायची बाबा ऊसापासून गूळ तयार केलं जायचं असं वाटायचं. तर मी सध्या ना म्हणजे ब्लॅक टीमध्ये म्हणा किंवा चहामध्ये म्हणा, मी गुळाचा उपयोग करते आहे. म्हणजे ज्या वेळेस ना, म्हणजे आता सपोज की आता सध्या पावसाळा चालू आहे, थंडीचं वातावरण चालू आहे सगळीकडे. तर गरम पदार्थ आपल्या शरीरात गेले तर जास्ती आपल्याला थंडी वाजणार नाही, जास्ती थंडीचा त्रास होणार नाही, सर्दीचा त्रास होणार नाही. आणि मग हे गूळ पण म्हणजे 12 महिने खायचं नाही, म्हणजे कंटिन्युअसली जे थंडीचं सीझन असतं तर त्यावेळेस खायचं. आता सपोज उन्हाळ्यामध्ये जर गूळ खाल्ला तर उष्णतेचा त्रास होईल किंवा तोंडातलं वगैरे होईल. तर माझ्या बाबतीत त्रास होतं बरं का. म्हणजे जसं सीझन आपलं बदलतात तसंच आपलं खाणं पिणंसुद्धा आपण बदलायला हवं. तर मी तर माझ्या बाबतीत तसं रूल्स म्हणजे लागू केलेले आहेत. म्हणजे आता म्हणजे ज्यांना पाठदुखीचा म्हणा किंवा पायदुखीचा त्रास होतो, तर जवसची चटणी ते पण खूप चांगली आहे बरं का. तर मी डीमार्टला गेल्यावर ना त्यातून जवस आणलेलं होतं, तर त्याची चटणी पण मी बनवून ठेवली आहे. एवढंच की फक्त मी व्हिडिओ नाही काढला. खूप सोपी आहे ती पण चटणी बनवणं. तर नाचणीची भाकरी म्हणा किंवा ज्वारीचं जर दळण वगैरे दिलं तर त्यात हरभरं वगैरे थोडंसं 2-4 टाकून असं म्हणजे दळून वगैरे आणायचं. काही थोड्याशा टेक्निक अशा वापरायच्या छोट्या मोठ्या, तर आपल्या शरीरासाठी पण त्या खूप उपयुक्त असतात. खूप म्हणजे शरीराला पण खूप लागू होतात त्या गोष्टी.
तर माझं इथं गुळ वगैरे सगळं कापून झालेलं होतं. आता मला हे पोलपाट वगैरे धुवून ठेवायचा होता. तर मी रोज चपात्या वगैरे झालं ना की पोलपाट मला धुवून ठेवायला आवडतो. मी तसंच धुवून म्हणजे उद्या पण करायचं आहे ना, संध्याकाळी पण करायचं ना, असू दे पण मला म्हणजे डोक्यात तसा विचार येतच नाही की बाबा चपाती झाली की मग लगेच मी पोलपाट धुवून ठेवतेच आणि बेलनं पण सोबत धुवून ठेवते. कारण आपल्या घरात किती किडे आहेत वगैरे किंवा मुंग्या वगैरे असतात, ते गेलं किंवा एखादी पाल वगैरे चाटली तर ते मला आवडत नाही. तर म्हणून मी काय करते म्हणजे धुवून व्यवस्थित स्वच्छ करूनच ठेवत असते. तर आता ना मला खुशीच्या स्कूलमध्ये जायचं होतं. तर आता थोड्या वेळाने खुशीच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी मी ह्यांना कॉल केलेला होता. तर आता ह्यांनी येतच असतील. तर हे पहा 2 डबे मी असे भरून ठेवलेले आहेत गुळाचे खिसून. तर म्हणजे असं खिसून ठेवलं नाही की असं सोपं पडतं लगेच घ्यायला. हॅलो. तर आज ना म्हणजे माझी सगळी कामं वगैरे झालेली आहेत. मी खुशीच्या स्कूलमधून ना मेसेज आला आहे की मी मध्ये म्हटले होते की MTS आणि मंथन अशा 2 एक्झाम आहेत. तर खुशीला पण सरांनी म्हणजे सांगितलं होतं की तिचा अभ्यास चांगला आहे, तर या दोन्ही परीक्षेमध्ये तुम्ही तिला बसवू शकतात. मग MTS किंवा मंथन या दोन्हीपैकी कुठलं चांगलं ऑप्शन आहे म्हटल्यानंतर सरांनी मंथन चांगलं आहे असं मला सांगितलं आहे. आता मेसेज आला आहे त्याच्या ग्रुपवरती की ज्यांना आपल्या म्हणजे पाल्यांना लेकरांना परीक्षेला त्या एक्झामला बसायचं आहे तर त्यांनी स्कूलमध्ये बोलवलेलं आहे. आता मीटिंग आहे. तर म्हणजे फीस वगैरे भरून यायचं आहे आपल्याला. बुक्स वगैरे सगळं त्यांनीच देणार आहेत. म्हणजे मंथनचा जो ग्रुप आहे ना, तर ज्या एक्झाम हे त्यांनी काढतात ना ते ग्रुप, तर त्यांनीच फक्त म्हणजे बुक्स वगैरे देण्यात, आपण जाऊन फक्त फीस सबमिट करून यायचं आहे. तर आता माझे सगळे कामं वगैरे झालेले आहेत. मी बसलेली आहे आणि जेवण वगैरे सगळं झालं. त्यांना मी कॉल केला होता बँकेतून, म्हणजे आता ह्यांना यायला थोडंसं एक 10-15 मिनिट लेट आहे म्हटले. 2 वाजता ब्रेक होतो. माझा घसा म्हणजे आवाज थोडा वेगळा येत असेल कारण सर्दी वगैरे झालेली होती, कमी झाली. म्हणजे अक्षरशः 8 दिवस तर सर्दी कमी झाली माझी, इतका त्रास झालेला होता. तर गोळ्या वगैरे मेडिसिन वगैरे खाऊन खूप म्हणजे बरं वाटत आहे आता. आणि थोडेसे काढे वगैरे केले किंवा वाफ वगैरे घेतली. पाण्यामध्ये ओवा टाकायचा, नाहीतर एका कापडामध्ये ओवा टाकून तव्यावरती त्याला थोडंसं शेकायचं आणि त्याचा वाफ घ्यायचं. ते पण मी खूप केलं. फक्त एवढंच की मी व्हिडिओ नाही काढला त्याचा, कारण इतकं माझं जीवाचं इतकं हैराण त्रास होत होतं. म्हटलं कुठं व्हिडिओच्या मागे लागू म्हटलं, कारण इतका त्रास होत होता मला. आणि म्हणजे एकतर मला सर्दी लवकर होत नाही आणि झाली की लवकर कमी होत नाही, असं आहे माझं. तर शेवटी फायनली गोळ्या वगैरे खाऊन पण थोडं रिकवर झालं. आणि असे काढे वगैरे पण मी खूप बनवलेले होते, अद्रक वगैरे टाकून, लवंग किंवा मिरे हे सगळं टाकून मी काढा वगैरे पिलेला आहे. आणि आता यांची वाट बघत बसलेली आहे. तर खुशीचा फोन यायच्या आत निघावं लागेल, नाहीतर मॅडम लगेच सरांच्या मोबाईलवरून फोन लावते. तर तिनं काल स्कूलला नव्हती गेली, तर तिची पण तब्येत थोडीशी डाऊन होती. म्हटलं तू बस स्कूलला नको जाऊ एक दिवस. तर म्हणजे असं सहसा मी ऐकलं आहे की लेकरांना घरी बसायला आवडतं स्कूल बुडून. तर खुशीला मी स्वतः तिला बुडवायला सांगितलं, पण तिनं ओरडायला लागली, तू का मला घरी बसवली, माझं तू आवर, मला जायचं आहे स्कूलला वगैरे, तिला अशी म्हणत होती. म्हटलं तुझी तब्येत नाही आहे ठीक, तुझ्यामुळे बाकीच्या पण लेकराला त्रास होईल म्हणून असं तिला बस समजत मी सांगितलं. तर कसं बसं तिने एक दिवस बसली, पण आज नाही बसली तिनं. आज तिला जायचंच होतं कसंही करून, लवकर उठून आवरून जेवण वगैरे तिचं सगळं आवरून झालेलं होतं. आणि सकाळी तिला मी लवकर म्हणजे आवरून झालं ना तर एक 5 ते 10 मिनिट टाईम उरतो. तर तिचं फ्रेश वगैरे झाल्यानंतर तिला झोप वगैरे घ्यायला होतं मी. तिनं पण झोप वगैरे घेते. स्वामी समर्थांची माळ भले तिला म्हणजे असं व्यवस्थित हातीने बोटात धरता न काही ना, परंतु ती मनापासून व्यवस्थित करते. म्हटलं आतापासूनच तू म्हणजे वाचायला तर नाही ग्रंथ येणार तिला, परंतु जप जरी केलं तरी तेवढंच बास आहे म्हटलं, तुला तू तेवढंच कर म्हटलं. तर मग तिनं आता स्कूलमध्ये आहे. आता 2 वाजत आहेत सध्या, म्हणजे 5 मिनिट कमी येतात आहे, येतील. मग परत त्यांच्यासोबत स्कूलला जायचं. मी काय साडी वगैरे नाही घातलं कारण तब्येतच ठीक नाही आहे म्हटलं. आणि आज थोडंसं उजाडलेलं आहे, पाऊस वगैरे नाही आहे.
तर आज थोडंसं म्हणजे असं एक वांभाळ जशी असते ना तसं आहे, म्हणजे कडक ऊन पण नाही आहे आणि जास्ती पाऊस पण नाही आहे, असं वातावरण झालेलं आहे. तर आणि थंड वारं सुटलेलं आहे. तर आता चला खुशीच्या तर हे दुपारी ना म्हणजे थोडंसं रिमझिम असं पाऊस चालू होता. तर ह्यानी आलेले होते घरी. तर ह्यानी आल्यानंतर मला म्हणलं की थोडेसे भजे तळ. तर सकाळी कसं म्हणजे खुशीचा टिफिन वगैरे केला ना तर तेवढीच एक चपाती भाजी खाऊन जात होते आणि मग दुपारून असं स्वयंपाक किंवा काहीतरी म्हणजे छोटं मोठं जे असतं ना ते करत असते मी सध्या. तर आज चपाती भाजी नव्हती, म्हणजे चपाती भाजी सकाळी बनवलेली होती आणि आता इथं दुपारून ह्याने म्हटले की थोडंसं भेळ आणि तू भजी तळ. ठीक आहे म्हटलं, आता ह्याने आल्यानंतर फरमाईश आलीच आहे. तर म्हणजे कधी नाही ते दुपारी कधी तर येतात किंवा असं तर सकाळी गेले की डायरेक्ट संध्याकाळीच येतात बँकेतून. त्यांना दुपारून यायला म्हणजे सुट्टी भेटतच नाही, तर कामातच त्यांचा सगळा दिवस जातो. म्हटले तर आपण चला बनवूयात म्हटलं, तर तिथं शेव वगैरे मी बनवून घेतलेला आहे आणि सुखी भेळ आहे ही. ह्याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी किंवा गुळाचं पाणी वगैरे अजिबात वापरत नाही. फक्त टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि तेलामध्ये थोडंसं तिखट, मीठ, आपले जे काही मसाले आहेत आपल्या घरात उपयोगी, तर ते सगळे मसाले त्या तेलामध्ये टाकते. ते तेल ह्याच्यामध्ये टाकून सगळं आपण चिवडा कसा आपण एक हाताला घासून घेतो ना, सॉरी म्हणजे चिवडा कसा मिक्स करतो ना हाताने, तर तसं मी ह्याला मिक्स करून घेते आणि वरून कोथिंबीर वगैरे टोमॅटो असं टाकून देते. आणि त्यात मी म्हणजे एक पदार्थ विसरलेला होता टाकायचा, जो की सगळ्यात जास्ती माझ्याच आवडीचा आहे. तर शेव मी इथं टाकायची विसरलेलीच होती. तर ह्यांनी ती आठवण केली आणि ह्यांनी ती वरती शेव टाकून दिलेली आहे. इतकं छान असं भेळ झालेलं होतं ना, मला तर हे शेंगदाणेच फार आवडतात त्या शेवमधले. तर चला आता मी माझा व्हिडिओ इथं संपते. तुम्हाला व्हिडिओ आवडला अशी अपेक्षा करते. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ सर्वांना.